जैन विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। तर आज तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर बघा, अंगणवाडी सुपरवायझर भरती त्याच्यासाठी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास कसा करावा, ठीक आहे, आणि त्याचं स्टडी मेथड काय असणार आहे, परफेक्ट स्टडी मेथड काय असणार आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ठीक आहे। तर हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हा व्हिडिओचा तुम्ही जो बघणार त्याचा पुरेपूर तुम्हाला वापर करायचा आहे आणि त्याचा उपयोग करायचा आहे, ठीक आहे। तुम्हाला जर ह्याचा उपयोग झाला तर तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। आता सुरुवात करूया। तर आपण आधी काय करूयात की रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता ह्या विषयाचा नेमकी किती स्टडी आहे, ठीक आहे, त्याचा अभ्यासक्रम आहे काय आहे तो अगोदर समजून घेऊयात, मग पुढे जाऊयात। तर आता आपण बुद्धिमत्ता विषयाचं बघतोय। तर बुद्धिमत्ता विषयामध्ये बघा एक जनरल मेंटल ॲबिलिटी सुद्धा येतं आणि बघायला गेलं तर लॉजिकल रिझनिंग हे सुद्धा येतं। त्याच्यानंतर बघा वर्बल रिझनिंग आणि नॉन वर्बल रिझनिंग म्हणजे हे चार टाईप आहेत। त्या चार टाईप मध्ये सुद्धा बघा इथे काय दिलेलं आहे तर बघा जनरल मेंटल ॲबिलिटी त्याच्यामध्ये काय काय येतं तर तुम्ही इथे बघणार तर इनपुट आउटपुट, ब्लड रिलेशन, सिक्वेन्शियल अरेंजमेंट, डाईस, डिरेक्शन, वेन डायग्राम, पझल्स, काउंटिंग फिगर्स, एजेस, क्लॉक, कॅलेंडर, कोडेड कंपॅरिझन म्हणजे ह्याच्यामध्ये एकूण किती 12 टॉपिक आहे तुम्ही बघायला गेलं तर। त्यानंतर ते लॉजिकल मध्ये बघितलं तर 5 तुम्हाला आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर इथे तुम्हाला 6 आणि इथे 8। मग एवढं सगळं मोठं रिझनिंग मध्ये अभ्यासक्रम आहे तो लगेच कमी वेळेमध्ये कसा अभ्यास करावा। आता तुम्हाला सुद्धा माहित आहे बरेच विद्यार्थी आहेत ते वर्षभर काही अभ्यास करत नाही आणि नंतरला एक्झाम जवळ आली की त्यांच्या डोक्यामध्ये त्यांना एकच विचार पडतो की कमी वेळेमध्ये मी अभ्यास कसा करू, ठीक आहे। एक्झाम तर जवळ आलेली आहे, मला काहीच येत नाही, मला फक्त अभ्यासक्रम काही जणांना माहीत सुद्धा नसतो, काहींना माहीत असतो, पण काही टॉपिक क्लिअर असतात, काही टॉपिक क्लिअर नसतात। तर म्हणजे कमी वेळेमध्ये कसं क्लिअर करावं हा त्यांना प्रश्न पडतो। फॉर एक्झाम्पल मी एका स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरला म्हणजे मी MPSCचा फॉर्म भरला, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये मला माझा फोकस कुठे असणार आहे, माझा फोकस कुठे असणार आहे तर ती जी क्राऊड असणार आहे, जी गर्दी असते त्याच्यावर माझा काय असणार आहे, फोकस असणार आहे। पण माझं जर त्या गर्दीवर क्राऊडवर फोकस असेल तर मी ती एक्झाम क्रॅक करू शकेल का? अजिबात नाही करू शकणार, कारण की 5 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि जागा तर 400-500 आहेत। मग त्याच्यामध्ये माझा नंबर कुठे लागणार, कारण की माझा लक्ष पूर्ण फोकस कुठे, ओव्हरऑल फोकस माझा कुठे आहे तर त्या क्राऊडवरती आहे, त्या गर्दीवरती आहे, ठीक आहे। तर मला नेमकी काय करायचंय, मला त्या म्हणजे त्या एक्झाम मध्ये काय आहे म्हणजे मला माझा फोकस कुठे पाहिजे, तुमचा फोकस कुठे असणार आहे। तर तुम्ही म्हणजे त्या एक्झामला नक्की काय पाहिजे, तुमच्याकडे कोणत्या स्किल पाहिजेत, ठीक आहे। मग ती एक्झाम जी आहे त्याच्यासाठी कसे टाईपचे क्वेश्चन म्हणजे आपण बघतोय तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येणार आहेत तर मी जास्त फोकस कुठे करणार, त्या ऑब्जेक्टिव्हवर जास्त फोकस करणार आहे। क्लिअर आहे पॉईंट। म्हणजे कोणतंही काही जण काय करतात की मला एक्झाम द्यायचे, तर म्हणजे मला एक्झाम द्यायचे, मी फॉर्म भरला, कोणता फॉर्म भरायचे मला माहित नाही पण मला एक्झाम द्यायचे, ठीक आहे। किंवा काय होतं की मला अभ्यासक्रम माहित नाहीये, अशा काही गोष्टी असतात त्यांच्या पण, ठीक आहे। आणि कुठली जाहिरात आली की आपण काय करतो, फॉर्म भरतो। जर माझा ओव्हरऑल फोकसच हललेला आहे तर मी एक्झाम कोणती क्रॅक करू शकते, मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचू शकते का नाही। तर सगळ्यात मेन इम्पॉर्टंट काय, फोकस। बघा मी जे आहे मी त्या 5 लाख विद्यार्थ्यांमध्ये मला स्वतःला पाहत नाहीये, मी ते जे 400-500 विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये मी स्वतःला पाहत आहे। हे जेव्हा तुम्हाला एकदम डोक्यात फिट करून ठेवायचे, कोणतीही जर तुम्ही एक्झाम देत असेल तर तुम्हाला त्या क्राऊडवरती आणि त्या जे काही गर्दी त्याच्यावर फोकस द्यायचं नाहीये। मला त्या 4-5 लाखांमध्ये नाही यायचंय, मला त्या 400-500 विद्यार्थ्यांमध्ये यायचंय, मला ही एक्झाम द्यायची आहे, मला ही एक्झाम क्लिअर करायचीच आहे। त्याच्यासाठीचा जो काही म्हणजे अभ्यासक्रम आहे, त्याच्यासाठी कोणते ऑब्जेक्टिव्ह इम्पॉर्टन्स आहेत, कोणता अभ्यासक्रम आहे, माझ्याकडे कोणत्या स्किल्स आहेत, ठीक आहे। ह्या ज्या गोष्टी आहेत, एक्झामिनरला माझ्याकडून काय पाहिजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी लक्षात घेणार आणि फुल फोकसने अभ्यास करणार आहे, ठीक आहे। त्यानंतर आता बघूयात फर्स्ट, म्हणून मी काय सांगितलं टिप 1 काय आहे, फोकस तुमचा खूप महत्त्वाचा आहे। त्यानंतर रिव्हिजन तुम्ही करता, पण रिव्हिजन तुम्ही योग्य वेळेमध्ये करता का, ठीक आहे। योग्य रिव्हिजन तुम्ही वेळेमध्ये करता का किंवा योग्य रीतीने तुम्ही रिव्हिजन करता का नाही। आम्हाला रिव्हिजन फक्त जो काही फ्री टाइम मिळतो म्हणजे असंच मला बोरिंग झालं, मला रील्स बघून कंटाळा आला किंवा मला टाइमपास करून झाला माझा, आता मला माहिती आहे की आता एक्झाम जवळ आले तर थोडंसं अभ्यास घेऊन बसावं लागेल, नाही तर घरातली म्हणतील अरे फॉर्म भरलाय तू काय अभ्यास केलेला नाहीये, मग तेव्हा मी घेणार रिव्हिजन करायला बघणार, मग मला समजलं की काहीच नाही। ह्या गोष्टी नाही, तुम्हाला रिव्हिजन कधी करायचे, ज्यावेळी तुम्हाला एक टाइम टेबल परफेक्ट बनवायचं आहे, वेळापत्रक, आणि त्या टाइम टेबल नुसार तुम्हाला जायचं आहे, ठीक आहे। म्हणजे कसं
की मी सकाळी एवढ्या एवढ्या वेळेला उठणार, मी 2 तास हा स्टडी करणार, ह्या विषयाचा करणार आहे. त्यानंतर मी थोडंसं ब्रेक घेणार, मग मी जेवणार, ठीक आहे. थोडंसं दुपारी मी 1 तासाची झोप काढणार, परत मी 2 तास अभ्यास करणार, संध्याकाळी थोडंसं ब्रेक घेणार, ठीक आहे. असं तुम्हाला ब्रेक घेऊन अभ्यास करायचे. त्यानंतर परीक्षेचं स्वरूप, नेमकं त्या परीक्षेचं स्वरूप काय आहे, ठीक आहे, ते लक्षात घ्या. ऑब्जेक्टिव्ह वाईज क्वेश्चन येणार आहे, काय येणार आहे, ठीक आहे. त्यानंतरला अभ्यासक्रम, ठीक आहे. अभ्यासक्रम मी तुम्हाला दाखवला. आता बुद्धिमत्ताचा फक्त मी तुम्हाला अभ्यासक्रम दाखवला, बाकी इतर सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टचा अभ्यासक्रम समजून घ्या. पुस्तकांची यादी करायची तुम्हाला. कोणते कोणते चांगले बुद्धिमत्तासाठी कोणते चांगले ऑथर आहेत ते बघा. नितीन महाले झालं, ठीक आहे, किंवा अजून काही जे असतील त्यांचं घ्या. किंवा मराठीसाठी कोण आहे, बाळासाहेब शिंदे बघितलं, किंवा अजून त्यानंतरला GK साठी बघा, इंग्लिशसाठी, ठीक आहे. असे पुस्तकं बघा त्यांचे, ठीक आहे. त्यानंतर वेळेचं नियोजन करायचे तुम्हाला परफेक्ट. कोणत्या वेळेला कोणतं टाईम तुम्हाला परफेक्ट वाटत असेल, बोरिंग टाईम असेल त्यावेळी मॅथ्स रिझनिंग घ्या. ज्यावेळी तुम्हाला सकाळी एकदम शांतता असते तेव्हा तुमचं एकाग्रता जेव्हा तुमची असेल तेव्हा तुम्ही एखादं GK GS, ठीक आहे, जनरल नॉलेज तुम्ही घेऊ शकता. त्यानंतरला बघा, तुमचे स्टडी मटेरियल नोट्स तुमच्या सोबतच ठेवायचे. बघा, जेव्हा पण तुम्ही स्टडी करायच्या वेळी तुमचा मोबाईल हा बाजूला ठेवायचे, लॅपटॉप बाजूला ठेवायचे, तुमच्या जे काही इंटरनेटच्या काही गोष्टी असतील ते सगळ्या बाहेर ठेवायच्यात. फक्त जेव्हा तुम्ही अभ्यास करणार तेव्हा तुम्हाला काय पाहिजे तर नोटबुक पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर एखादं तुमचा अभ्यासक्रमली काही जे नोट्स असतील त्या नोट्स तुमच्याजवळ पाहिजेत. पेन, पेन्सिल जे काही पट्टी जे काय असेल, ठीक आहे, ते स्टेशनरी तुमच्याजवळ पाहिजेत. ह्या गोष्टी फक्त तुमच्याजवळ पाहिजेत, ठीक आहे. त्याच्यानंतरला फ्लो चार्ट आणि डायग्राम. तुम्हाला काय करायचे, आता एखादाच टॉपिक असेल, मी टॉपिक घेतला, समजा घड्याळाचा मी टॉपिक घेतला क्लॉक, तर मी ह्या क्लॉकमध्ये मी आधी असा डायग्राम काढणार. क्लॉकमध्ये किती टाईप पडतात मी लिहिणार. फर्स्ट टाईप, सेकंड टाईप, थर्ड टाईप, 4 टाईप, 5 टाईप, ठीक आहे. 5 टाईप घेतलं मी. मग फर्स्ट टाईपमध्ये किती, हे 2 टाईप येतात, मग हे 2 मी घेतली. हे सेकंडमध्ये 3, ठीक आहे. असं मला करत जायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा नंबर हा 10 नंबरचा असतो, मोबाईल नंबर. स्वतःचा नंबर काही ना पाठ असेल, काही ना नसेल, ठीक आहे. तर तुम्ही नंबर असं करता का रे, की डायरेक्टली 10 नंबर एकत्र बोलता का, किंवा 10 नंबर एकत्र ठेवून पाठांतर करता का? नाही, आपण त्याचे पार्टिशन करतो. तर 10 नंबर असेल आपण 2-2 पाठ करतो, किंवा 3-3 नंबर पाठ करतो. नंबर करताना सुद्धा आपण जेव्हा पार्टिशन करतो तेव्हा आपलं पाठांतर होतं, बरोबर. तसंच तुम्हाला काय करायचं, एखादा क्लॉक टॉपिक आहे तो तुम्हाला पूर्ण एकदमच डोक्यात नाही बसणार, त्यासाठी पाठ करायचे तुम्हाला, ठीक आहे. मग पार्ट करून तुम्हाला एक एक काय ठेवायचे, लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे. त्यानंतरला पुढे आहे प्रॅक्टिस ऑन ओल्ड क्वेश्चन पेपर. ओल्ड क्वेश्चन पेपर जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहेत. ओल्ड पेपर का करायचे आहेत, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. जर तुम्ही पहिल्यांदा एक्झाम देत असेल, ठीक आहे, तर तुम्ही एखादी आता एक्झाम देत आहात, समजा अंगणवाडीची तुम्ही एक्झाम देत आहात, आणि बघा मागच्या 5 वर्षामध्ये अंगणवाडीची जी काही एक्झाम दिली, ठीक आहे, ज्यांनी कुणी एक्झाम दिली असेल 5 वर्ष, तर त्या 5 वर्षापूर्वीचे पुन्हा क्वेश्चन्स पहा. जर तुम्ही आत्ता प्रिपेअर आहात एक्झाम द्यायला, तर तुम्ही ते 5 क्वेश्चन पेपर जर तुम्ही देऊ शकलात, तर समजा की मी पूर्ण प्रिपेअर्ड आहे, मी पूर्ण फोकस्ड आहे एक्झाम द्यायला. मग ते 5 क्वेश्चन पेपर तुम्हाला काय करायचे, पूर्ण सॉल्व्ह करायचे आहेत. मग तुम्हाला बघायचे की मला काय जमतंय, काय जमत नाही. जर कुठे एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर ती का जमत नाही, ठीक आहे. आधी तुम्ही स्वतःला प्रूफ करा. मग तुम्हाला जे जमलं नाही ते सॉल्व्ह करा, मला हे का जमलं नाही, ह्याच्यामध्ये काय आहे. जर तुम्ही त्या क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू शकता, म्हणजे तुम्ही हा क्वेश्चन पेपर अगदी सॉल्व्ह करू शकतात, बरोबर ना. पेपर अगदी सोपाच किंवा अगदीच कठीण नसतो, म्हणजे कठीण पण असतो आणि सोपा पण असतो. फक्त काय आपले कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे, तेव्हा आपल्याला सगळे क्वेश्चन पूर्ण नीट समजून घ्यायला हवे, ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला 5 इयर जे अगोदरचे क्वेश्चन आहेत प्रिव्हियस इयर, त्या क्वेश्चन पेपर करायचे आहेत. त्यानंतर आहे ग्रुप स्टडी. ग्रुप स्टडी का करावा, तर ग्रुप स्टडी ह्या कारणासाठी करावा, तर बरेच जण बघा आपले मित्रमैत्रिणींसोबत स्टडी करतात, तर तेव्हा कसं आहे की आपले जे काही डाऊट्स असतील आपण त्यांना विचारतो, किंवा एखादा नवीन क्वेश्चन असेल काय असेल तर आपण त्यांना विचारू शकतो, ते आपल्याला विचारतील, ठीक आहे. काही जण नवीन ट्रिक असतील, ट्रिक ते आपण त्यांना सांगू, ते आपल्याला सांगतील, मग ते आपल्याला एखादं क्वेश्चन देतील, आपण सॉल्व्ह करू, ठीक आहे. म्हणजे काय तो त्याच्याने की ग्रुप म्हणजे डिस्कशन होतं त्याच्यामुळे, ठीक आहे. म्हणजे ज्याला जे माहिती आहे, ज्याला जे माहीत नाही ते पण समजतं, ठीक आहे. त्यानंतरला टेक रेग्युलर ब्रेक. आता मी असं सांगत नाही की 24 आवर्स तुम्हाला फक्त स्टडीज करायची, तुम्हाला ब्रेक सुद्धा घ्यायचे. मॉर्निंगला तुम्ही घेतलं, आफ्टरनूनला घेतलं, ठीक आहे, इव्हनिंगला थोडंसं ब्रेक घेतलं. म्हणजे कसं आहे की तुम्ही तुमच्या ह्याची
तब्येतीची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे व्यवस्थित तुमचं जे काही जेवण असेल, तुमचं डाएट वगैरे काय असेल ते फॉलो करा, ठीक आहे. म्हणजे ह्याच्याने कसं आहे की तुमचं मानसिक संतुलन जे असेल म्हणजे तुम्हाला एकदम फ्रेश सुद्धा वाटेल. त्या फ्री टाईममध्ये तुम्ही सॉन्ग ऐकू शकता, ते एकदम मस्त, ठीक आहे. म्हणजे कसं तुम्ही एकदम फ्रेश तुमचा मूड होईल. 24 तास अभ्यास केल्यानंतर मग गुंगी येते, मग झोप येते, ठीक आहे ना, खूप बोरिंग होतं. त्यामुळे थोडंसं ब्रेक घेतलं तुम्ही तर त्याच्यामध्ये एकदम असं फ्रेश व्हा, गाणी ऐका जरा मस्त आणि मग पुन्हा अभ्यासाला बसता. ह्याच्याने काय होईल की तुमचं माइंड फ्रेश असेल, ठीक आहे. आता एक गोष्ट आहे की बघा, मी आज सकाळी मी एक ना रील पाहिली. त्या रीलमध्ये असं होतं की ना डे 1ला एक व्यक्ती होता. त्या डे 1ला त्याने काय केलेलं होतं की ना 2 आवर्स म्हणजे 2 तासाचं त्याने काय केलेलं पूर्ण सेशन म्हणजे जे काही लेक्चर आहे ना ते अटेंड केलं होतं. आणि त्याच्यानंतरला ना त्याने काय केलं की रात्रीच्या टायमाला झोपायच्या टायमाला त्याने ना अर्धा तास फक्त काय केलं, अर्धा तास त्यांनी काय केलं की फक्त रिव्हिजन केली. म्हणजे जर मी आज 2 तासाचं जे सेशन अटेंड केलं तर त्या सेशनमध्ये मला काय समजलं, ठीक आहे. त्यांनी काय काय सांगितलं हे मी ना रात्री झोपायच्या आधी 2 तास त्यांनी काय केलं, रिवाइज केलं पूर्ण अर्ध्या तासामध्ये, ठीक आहे, रिवाइज केलं. आणि मग नेक्स्ट डे 2ला त्यांनी काय केलं, पुन्हा 2 तासाचं सेशन दुसरं अटेंड केलं डे 2चं. आणि मग काय केलं त्यांनी पुन्हा आता ते 2 तासामध्ये जे काही त्यांनी डे 2मध्ये बघितलं ते त्यांनी किती अर्ध्या तासामध्ये कंप्लीट केलं, ठीक आहे. अर्ध्या तासामध्ये त्यांनी काय केलं, कंप्लीट केलं. आणि मग तो म्हणलं की ठीक आहे आज मला आजचं झालं, पण मग असं होतं ना की पुढचं पाठ मागचं सपाट टेस्ट दाखवूया आपल्याला. मग मागचं काय केलं त्यांनी, इथे जो अर्धा तास लागला ना तर 15 मिनिटांमध्ये त्यांनी काय केलं, हे आधीचं जे काय आहे 15 मिनिटमध्ये काय केलं, हे आधीचं जे आहे ना ते रिवाइज केलं आदल्या दिवशीचं. त्यानंतर डे 3ला त्याने काय केलेलं आहे, पुन्हा 2 तासाचं पूर्ण सेशन अटेंड केलं. त्यानंतर मग त्याला पूर्ण ते रात्री त्याने अर्धा तास काय केलेलं आहे, त्याची रिव्हिजन केलेली आहे. मग त्याने काय केलं की आता हे 2, ठीक आहे, हे 2 म्हणजे पुन्हा त्यांनी हे जे आहे ना ह्याचे किती 15 मिनिटं आता इथे लागलेले आहेत 15, मग त्याला आता किती लागलेले 15 मिनिटाचे, त्याला आता लागले 10 मिनिट लागले, ठीक आहे, 10 मिनिट लागले. त्यानंतरला त्यांनी काय केलेलं आहे 4 डेला काय केलं, पुन्हा 2 तासाचं सेशन अटेंड केलं, अर्धा तास त्याला लागला. आता त्याला जिथे 10 मिनिट लागले त्याला किती लागले, 5च मिनिट लागलेले आहेत, 5च मिनिट. त्याच्यानंतर जो डे 5ला पोहोचेल 2 तासाचं रिव्हिजन करेल, अर्धा तास तो रिव्हिजन करेल रात्री. आणि जेव्हा इथे 5 मिनिटं लागतात त्याच्या इथे पूर्ण कंप्लीट डोक्यात असेल, मग त्याला पुन्हा रिवाइज करायची गरज असेल का, नाही. असंच तुम्हाला सुद्धा करायचंय. डेली तुम्ही काय करता रुटीनमध्ये की फक्त लाईव्ह लेक्चर पाहता, रेकॉर्डेड लेक्चर पाहता, बॅचमध्ये लेक्चर पाहता, कुठे लाईव्ह बरेच ठिकाणी सेशन चालू असतात, बरेच ठिकाणी जाता, पण फक्त लाईव्ह लेक्चर करून तुमचं म्हणजे जे काही अभ्यास पूर्ण होणार आहे का, नाही. लाईव्ह लेक्चर अटेंड करा, मी ते बोलतच नाही, रेकॉर्ड पण पहा, पण तुमची सेल्फ स्टडी पण खूप मॅटर करते, ठीक आहे. लाईव्ह लेक्चर वगैरे हे सगळं तेवढ्या पुरते ठीक आहे, पण तुम्ही जेव्हा स्वतः पुरते जेव्हा अभ्यास करायला बसणार तेव्हा स्वतःला काय समजलं ह्याचं सुद्धा तुम्हाला समजायला पाहिजे ना. आज मी एवढे लाईव्ह लेक्चर केले, 5-6 मी लाईव्ह लेक्चर केलं, पण त्याच्यामध्ये माझे काय चुकलं, त्याच्यामध्ये मला कोणता टॉपिक जमला नाही, त्याच्यामध्ये मला काय काय जमलं, ठीक आहे, त्याचं रिव्हिजन करायची आहे तुम्हाला. क्लिअर आहे पॉईंट. आणि असं जर केलं तर तुम्ही नक्कीच म्हणजे कमी वेळेमध्ये खरंच तुम्ही जास्त अभ्यास करणार आहे. फक्त तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत ना मी सांगितल्या ते ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायचं आहे. ह्या गोष्टीचा तुम्ही 11 टिप्स जर तुम्ही फॉलो केला तुम्ही नक्कीच कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करू शकणार आहे. आणि ह्या टिप्सचा तुम्हाला कोणाकोणाला फायदा ज्यांना झाला त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये करून सांगायचं आहे. आणि थँक्यू सो मच सर्वांना. व्हिडिओला असं शेअर करा, लाईक करायचं आहे, कोणी नवीन जर असेल त्यांनी सबस्क्राईब देखील करायचं आहे. धन्यवाद.